डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर। अनियमित मासिक पाळी, अंग बाहेर पडणे, गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे। गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा, ती पण अगदी मोफत। तर वाट कसली बघताय? डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या। नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। नियम व अटी लागू। संपर्क क्रमांक 94 20 63 67 36 तसेच 82 08 42 33 24। आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालय शेजारी, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर। डॉक्टर कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्याध सेंटर। राहाता शहरातील खंडोबा चौकामध्ये आपण आलो आहेत। या ठिकाणी दोन रिक्षा आहेत। त्या रात्री अज्ञात काही व्यक्तींनी या ठिकाणी त्या जाळून टाकल्या आहेत। त्यामुळे या रिक्षाधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी आपल्याला झालं असल्याचं बघायला मिळत आहे। म्हणजे अक्षरशः जर आपण बघितलं या रिक्षामध्ये तर लोखंडाशिवाय या रिक्षामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही। या ठिकाणच्या ज्या रिक्षामध्ये जे सोपे आहेत त्याच्यावरचं जे कापड आहे ते सर्व या ठिकाणी जळून खाक झाले आहेत। मात्र या ठिकाणी कुणी जाळलं आहे का त्या मागचं कारण आहे हे अद्याप या ठिकाणी अस्पष्ट आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यात, या ठिकाणी जे PI या ठिकाणी आलेत राहता पोलीस स्टेशनला काकड, त्यांनी या सर्व गोष्टींकडे आणि जो सुळसुळाट या ठिकाणी सूट झाला आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे। त्या ठिकाणी जर एखादा व्यक्ती त्या पोलीस स्टेशनला जर गेला तर त्या ठिकाणी ते फक्त सांगतात की मी मुंबईला 30 वर्ष ड्युटी केली आहेत, मी मुंबईमध्ये केला आहेत, मुंबईची माझी ड्युटी आहे, त्यामुळे मला कोणी काही शिकू नका। जर तुम्ही मुंबईमध्ये ड्युटी केली असेल तर तुम्ही या ठिकाणी राहत्या शहरांना तुम्ही तुमचं जे कर्तृत्व आहे त्या ठिकाणी तुम्ही दाखवणं खूप गरजेचं आहे। नाही तर फक्त तुम्ही नावाचे मुंबईला कामं केलं आहे आणि या ठिकाणी तुमचं कर्तृत्व या ठिकाणी ते झिरो असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुन्हेगारांनी डोकंवर काढला असल्यामुळे या ठिकाणी अशा सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी नुकसानास सामोरे जावं लागत असल्याचं आपल्याला बघायला मिळत। माझ्यासोबत ते काही रिक्षा चालक आहेत ज्यांचे या ठिकाणी जी घटना त्यांच्यासोबत घडली आहे ते आहेत। काय सांगाल, तुम्हाला कधी कळलं की तुमची जी रिक्षा आहे या ठिकाणी ती जळली आहे? ते आम्हाला रात्री 1:30 वाजता कळलं आणि आम्ही झोपत असताना जर काही कुठं करून गेली आणि आम्हाला झोपावा का आम्ही त्या गाड्यांना राखण राहावा की आम्हाला ते कामधंदे करायला लागत आहेत। तर रात्री झोपतानीच झालं हे किस्सा। नाही मग कुणी जाळलं, काय जाळलं, काय माहिती काही आता पोरं कोण बसतात कोण नाही, एका कोणी लक्षात नाही राहतात। काही तर आम्हाला लईच आत्ती केलेले आणि प्रत्येक बाई बॅटरी जातात, काही आमच्याकडचे आहे आमच्या लक्षात येते नाही। असं काय म्हणजे नुकसान भरतं असं द्यावा आम्हाला, एवढाच आनंद आहे। म्हणजे प्रत्येक वेळेस जर बघितलं तर बॅटरी चोरी जाते, कधी काही म्हणजे वेगळ्या गोष्टी चोरी जातात, नुकसान होतात। त्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। मग त्यामुळे साहेबांनी काय केलं पाहिजे, पोलिसांनी? आम्हाला एवढंच आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आणि आम्हाला भरपाई थोडंफार द्यायला पाहिजे। आमच्याकडे काही रुपये नाही, आम्ही हातावरचे आणि अजून गाडी सुगट नाही नील झाले, अजून 2 महिने झालेले आहे। 2 महिने बी पुरे झालेले नाही तर रुपये सुगट आम्हाला गाडीचं असं नील झालेलं नाही अजून। लोक कोण थोडंफार 10-5 घेऊन अशी गोळा करून आम्ही गाडी घेतलेली, आम्ही हातावरचे आहेत। निश्चित जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी यांनी पायी रक्कम या ठिकाणी जमा करून ही गाडी आणि ही रिक्षा या ठिकाणी घेतली होती। मात्र अज्ञात व्यक्तींनी ती या ठिकाणी ते जाळून टाकली आणि त्यांचं मोठं नुकसान केलं। मात्र या ठिकाणचे राहता पोलीस स्टेशनचे जे PI काकड साहेब त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे आणि जे वाढते गुन्हेगार आहेत त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर यापूर्वी जे पोलीस निरीक्षक होते कैलास वाघ, त्यांनी या ठिकाणी अवैध धंद्यावरती आळा घातलेला होता। मात्र आता त्यांची नुकतीच बदली झाली, त्यानंतर जर काकड साहेब आले तर या ठिकाणी पुन्हा अवैध धंद्यांनी या ठिकाणी डोकंवर काढले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी या ठिकाणी वाढले आहेत। त्यामुळे अशा या सगळ्या गोष्टींमुळे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई आणि नुकसानी सामोरे जावं लागत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत। लवकरच या ठिकाणी पोलीस निरीक्षक काकड साहेब यांनी देखील आपली जी खाकीची जी ताकद आहे मुंबईची ते नेहमी सांगत असतात, ती या ठिकाणी राहतेकरांना दाखवून द्या आणि ज्या गुन्हेगारी वाढत आहेत त्याच्यावर ते आळा घालणं खूप गरजेचं आहे आणि ते आळा तुम्ही घाला। न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता।